सर्वांना नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी आपापले ऍडमिशन 2020-2021 मध्ये घेतलेले आहेत. मग ते कुठलेही वर्ष असो, फर्स्ट इयर असेल, सेकंड इयर असेल, थर्ड इयर असेल किंवा इंजिनिअरिंगचं फोर्थ इयर असेल किंवा बीएडचं इयर असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ज्या एक्झाम आता होणार आहेत त्या एक्झाम आता केव्हा होतील, जे फ्रेश ऍडमिशन घेतलेले विद्यार्थ्यांच्या एक्झाम केव्हा होतील, एक्झामिनेशन फॉर्म भरण्याची डेट केव्हा सुरू होईल, शेवटची डेट केव्हा असेल व फीस किती असेल व फीस भरण्याची डेट कधी सुरू होईल व शेवट कधी असेल, या संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये मी आपणास त्या सूचना मांडणार आहेत. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र बाळासाहेब काकडे, राज बॉटनी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकत असाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची वेबसाईट व या वेबसाईटवर प्रकाशित झालेलं हे सर्क्युलर टेंटेटिव्ह प्रोग्राम फॉर द इयर 2020 अँड 21. याचा आपण आता अवलोकन करणार आहोत, याचा आपण आता वाचन करणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्यांचं ऍडमिशन फ्रेश आहे अशा विद्यार्थ्यांसाठीचे एक्झामिनेशन फीस किती असेल, एक्झामिनेशन फॉर्म म्हणजेच आवेदन पत्र भरणे केव्हापासून सुरुवात होणार आहे, या संदर्भामध्ये विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेले हे परिपत्रक, त्याचा विषय आपण या ठिकाणी पाहू शकत असाल. विषय शैक्षणिक वर्ष 2020-2021 मधील विविध परीक्षांचे निर्धारित वेळापत्रक व परीक्षा शुल्क विवरण पत्राबाबत. म्हणजे तुमचे ही एक विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, म्हणजे तात्पुरता आहे, पुढे मागे यामध्ये चेंज होऊ शकतात. परंतु जे तुमची परीक्षा शुल्क म्हणजे एक्झामिनेशन फॉर्म असेल आणि एक्झामिनेशन फीस असेल, परीक्षेची फीस असेल, ती किती असेल, ती भरण्याची डेट कधी सुरू होणार आहे, या संदर्भामध्ये हे डिटेल असं सर्क्युलर आहे. तर याचा आपण पुढे या ठिकाणी स्क्रोल डाऊन करत आहे. तर स्क्रोल डाऊन मध्ये आपल्याला जो चार्ट आहे त्या चार्ट मध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्या चार्ट मध्ये आपल्याला जे मी आता आपणासमोर सांगितलेलं आहे की नेमकं एक्झाम कधी सुरू होणार आहे, फीस किती आहे. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पाहू शकत असाल निर्धारित वेळापत्रक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ज्या प्रथम सत्र फर्स्ट टर्म एक्झामिनेशन, फर्स्ट टर्म एंड एक्झामिनेशन ज्या होतील, ज्या मार्च 2021 मध्ये होणार आहेत, त्या प्रारंभीच्या तारखा या खालीलप्रमाणे दिलेल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आवेदन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक, आवेदन पत्र म्हणजे एक्झामिनेशन फॉर्म, एक्झामिनेशन फॉर्म विहित शुल्कासह, म्हणजे शेवटची डेट दिलेली आहे, आणि विलंब शुल्कासह. समजा शेवटची डेट पर्यंत जर आपण एक्झामिनेशन फॉर्म भरू शकलो नाही, फीस भरू शकलो नाही, तर विलंब शुल्कासह म्हणजे लेट फीस सुद्धा आपल्याला भरण्याची सुविधा विद्यापीठाने करून दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस जे आहेत, BA, BSc, BCom, जे फर्स्ट टू 6 सेमिस्टर, त्याच्यानंतर अप्लाइड काही सब्जेक्ट आहे, त्यानंतर BSW आहे, BFA आहे, BCom, असे भरपूर कोर्सेस, जेवढे कोर्सेस विद्यापीठाअंतर्गत आहेत, BCA असेल, कम्प्युटरचा असेल, इंजिनिअरिंग असेल, BEd असेल, असे सगळे कोर्सेसचं डिटेल असं विवरण या पत्रामध्ये विद्यापीठाचे जे काय सर्क्युलर आहे त्या सर्क्युलर मध्ये या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे. तर हे जे काही कोर्सेस आहेत तर त्या कोर्सेसचे विहित शुल्कासह जी डेट आहे, तर या ठिकाणी आपण डेट बघूया. 11 जानेवारी 2021 ला तुमचे एक्झामिनेशन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. एक्झामिनेशन फॉर्म तुम्ही भरू शकता तुमच्या महाविद्यालयामध्ये जाऊन. 11/1/2020 पर्यंत ही डेट राहील. आणि विलंब शुल्कासह जी डेट या ठिकाणी दिलेली आहे ती 21 जानेवारी 2021 पर्यंत विलंब शुल्कासह इथून आपली सुरुवात होणार आहे. म्हणजे जर तुम्ही 11 जानेवारी पर्यंत फीस जर भरू शकला नाही त्या 10 दिवसामध्ये, तर 21 जानेवारी पासून पर्यंत विलंब शुल्कासह तुम्हाला एक्झामिनेशन फॉर्म भरता येईल. त्याची फीस जी काही आहे ती आपण आता पुढे पाहणार आहोत. आणि शेवटचा जो तक्ता आहे परीक्षा प्रारंभ दिनांक, तुमची परीक्षा कधी सुरू होणार आहे, हा जो तक्ता आहे हा महाविद्यालयासाठी आहे. लक्षात घ्या, परीक्षा प्रारंभ जो दिनांक आहे तो परीक्षेचा दिनांक आहे 5 मार्च 2021 ला परीक्षा ही सुरू होणार आहे. आणि परीक्षेचे स्वरूप हे कसं राहील, ते परीक्षेचे स्वरूप
जेव्हा जेव्हा विद्यापीठाच्या वेबसाईटवर त्या परीक्षा संदर्भामध्ये एक परिपत्रक येईल, सर्क्युलर येईल, त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे, वेळोवेळी आपणास मी कळवणार आहे. तर आपण थोडंसं खाली स्क्रोल डाऊन करूयात. बघा या ठिकाणी फॅकल्टी ऑफ लॉ, फॅकल्टी ऑफ लॉचा विविध शुल्कासह विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आवेदनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक, शेवटचा दिनांक जो आहे एज्युकेशन म्हणजे बीएड चे जे काही कोर्सेस आहे 29/1/2021 आणि विलंब शुल्कासह 11 फेब्रुवारी म्हणजे 11/2/2021 पर्यंत. आणि बीएडचे जे एक्झामिनेशन आहे बीएड, एमएड, बीपीई, बीपीएड, एमपीएड याचे जे काही एक्झाम आहे ते 19 मार्च पासून सुरू होणार आहे. जे काही फॅकल्टी ऑफ लॉ मी तुम्हाला सांगितलेले या वरच्या प्रमाणे डेट राहते. फॅकल्टी ऑफ लॉच्या विलंब शुल्कासह 11 जानेवारी 2021 विलंब शुल्कासह डेट आहे आणि विहित शुल्कासह 11 जानेवारी ही डेट असणार आहे आणि विलंब शुल्कासह 21 जानेवारी ही डेट आहे. आणि बीए, बीकॉम, बीएससी असेल किंवा फॅकल्टी ऑफ लॉ असेल त्यांच्या जे एक्झामिनेशन आहे ते 5 मार्च 2021 पासून सुरू होणार आहे व बीएड, बीपीएड, एमपीएड चे जे एक्झाम आहेत त्या 19 मार्च 2021 पासून परीक्षेचा प्रारंभ दिनांक आहे. त्यानंतर काही पोस्ट ग्रॅज्युएशन जे कोर्सेस आहे एमए, एमएससी, एमकॉम, एमएसडब्ल्यू, बीलिफ, एमलिफ, एमएफए, पीजी डिप्लोमा जे काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेसचं विविध शुल्कासह म्हणजे तुम्हाला जी एक्झामिनेशन फॉर्म भरायचा आहे फीस सहित त्याची सुरुवात होणार आहे 29 जानेवारी 2021 आणि विलंब शुल्कासह राहणार आहे 11 फेब्रुवारी 2021. आणि या कोर्सेस जे पोस्ट ग्रॅज्युएशन जे कोर्सेस आहेत पीजी कोर्सेस आहेत त्यांची परीक्षा ही 19 मार्च 2021 पासून सुरू होणार आहे. त्यानंतर मॅनेजमेंट सायन्सची विहित शुल्कासह जे आवेदनपत्र अर्थात एक्झामिनेशन फॉर्म विद्यार्थ्यांना भरायचं आहे ते 30 जानेवारी 2021 ही त्याची तारीख आहे व विलंब शुल्कासह तुम्हाला 11 फेब्रुवारी 2021 पर्यंत एक्झामिनेशन फॉर्म आणि फीस भरायची आहे. आणि मॅनेजमेंट सायन्सचे जे कोर्सेस आहेत बीसीएम असेल, एमसीएम असेल, एमसीए, एमबीए, एमएमएस याच्या परीक्षा सुद्धा 19 मार्च पासून सुरू होणार आहे. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी विहित शुल्कासह त्यांना एक्झामिनेशन फॉर्म तसेच फीस 30 जानेवारी 2021 पर्यंत भरायची आहे व विलंब शुल्कासह डेट दिलेली आहे 11 फेब्रुवारी 2021. आणि इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जे काही कोर्सेस आहेत त्याची एक्झामिनेशन ही 19 मार्च पासून सुरू होणार आहे. या ठिकाणी लक्षात घ्या उपरोक्त तारखांमध्ये महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून 2 दिवस आधी शुल्क स्वीकारून आवेदनपत्र अंतिम तारखेपर्यंत सादर करायचे आहे. तर ही जी सूचना आहे ही सूचना कॉलेजसाठी आहे. तर वरच्या जे काय आता मी तुम्हाला सांगितलेली आहेत तारखा विद्यार्थी मित्रांनो, तर या तारखेमध्ये विहित शुल्कासह तुम्ही तुमचे एक्झामिनेशन फॉर्म भरू शकता, फीस भरू शकता आणि जर उशीर जर झाला समजा त्या तारखेपर्यंत तुम्हाला भरता आला नाही तर विलंब शुल्कासह सुद्धा विद्यापीठाने या ठिकाणी तुम्हाला सुविधा करून दिलेली आहे. त्यानंतर आपण थोडस पुढे स्क्रोल डाऊन होऊया. जे काही द्वितीय सत्राचे तुमचे जे एक्झामिनेशन होते सेकंड टर्म एक्झामिनेशन म्हणजे फर्स्ट इयरचे असेल तर सेकंड सेमचे एक्झामिनेशन होतील, सेकंड इयर असेल फोर्थ सेमचे एक्झामिनेशन होतील फ्रेश बॅचच्या आणि जे थर्ड इयर असेल तर त्याचं 6 सेमिस्टरचे एक्झाम म्हणजे द्वितीय सत्राचे एक्झामिनेशन आणि इंजिनिअरिंगचं 4th इयर असेल तर त्यांच्या 8व्या सेमिस्टरचे जे एक्झाम म्हणजे सेकंड टर्मचे एक्झाम त्याचा प्रारंभ जो दिनांक आहे म्हणजे बीए, बीकॉम, बीएससी जे काही अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत त्या अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसचा विहित शुल्कासह आवेदनपत्र म्हणजे एक्झामिनेशन फॉर्म भरण्यासाठी डेट दिलेली आहे 3 जून 2021 आणि विलंब शुल्कासह 14 जून 2021. आणि द्वितीय सत्रातल्या ज्या परीक्षा आहेत 29 जुलै 2021 पासून सुरू होणार आहेत. तर हे झाले पीजी कोर्सेस आणि लॉच्या संदर्भात सुद्धा वरच्या डेट ह्या अप्लाइड असणार आहेत, लागू राहणार आहेत. जे काही बीएड, बीकॉम, एमएड, एमपीएड ज्या आणि एमफिलच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा ह्या 16 ऑगस्ट 2021 म्हणजे द्वितीय सत्राच्या परीक्षा या 16 ऑगस्ट 2021 पासून सुरू होणार आहेत. आणि याच्या एक्झामिनेशनचे जे काही फॉर्म आहेत, आवेदन पत्र आहेत, अप्लिकेशन फॉर्म जे तुम्हाला द्यायचे आहेत परीक्षा फीस सहित त्या 14 जून म्हणजे 14/6/2021 पासून ते विहित शुल्कासह तुम्हाला द्यायचे आहेत आणि विलंब शुल्कासह
23 जून 2021 पर्यंत तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर फाईन आर्ट्स या ठिकाणी दिलेल्या तारखा आहेत 14 जून 2021 ते आणि विलंब शुल्कासह 23 जून 2021. त्यानंतर महत्वाचे पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे काही कोर्सेस आहेत त्या आणि मॅनेजमेंट सायन्सचे जे कोर्सेस आहेत, ठीक आहे, त्यांचं विहित शुल्कासह आवेदन पत्र म्हणजे परीक्षेचा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला द्वितीय सत्रातला, लक्षात घ्या, सेकंड टर्मचे जे द्यायचे आहेत तुम्हाला आवेदन पत्र हे 14 जून 2021 पर्यंत द्यायचे आहे आणि विलंब शुल्कासह आवेदन पत्र तुम्हाला द्यायचे आहे 23 जून 2021. म्हणजे जर विहित शुल्कासह तुमचं देणं झालं नाही, काही अडचणी आल्या, कॉलेजला तुम्ही जाऊ शकला नाही, तर विलंब शुल्कासह हे तुम्हाला 23 जून 2021 पर्यंत द्यायचे आहे. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असेल आणि मॅनेजमेंट सायन्स असेल त्यांच्या द्वितीय सत्रातल्या एक्झाम ह्या 16 ऑगस्ट 2021 पासून सुरू होणार आहे. त्यानंतर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांचे जे विहित शुल्कासह आवेदन पत्र म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म एक्झामिनेशनचे ते तुम्हाला 14 जून 2021 पर्यंत द्यायचे आहे द्वितीय सत्रातले. आणि विलंब म्हणजे लेट फीस ही 23 जून 2021 पर्यंत द्यायचे आहे. आणि इंजिनिअरिंगचे आणि टेक्नॉलॉजीची जी एक्झाम आहे ती 16 ऑगस्ट 2021 पासून सुरुवात होणार आहे. तर हे झालं डेटच्या संदर्भामध्ये, नेमकं परीक्षा कधी सुरू होणार आहेत, ऍप्लिकेशन फॉर्म परीक्षेची फीस सहित कधी द्यायचे त्याच्या डेट सहित होते. आता हे खाली जे आहे विद्यापीठाने जो टेबल दिलेला आहे त्या टेबल मध्ये कुठल्या कुठल्या कोर्सला नेमकी किती फीस विद्यापीठाने आकारलेली आहे ती फीस या ठिकाणी एक दोन मी उदाहरण दाखल या ठिकाणी वाचतो. BA फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन फीस 2020-21 साठी 452 आहे. मार्क मेमोची फीस 50 रुपये, सेंट्रल असेसमेंट चार्जेस 20 रुपये, ऍडमिशन अँड प्रोसेसिंग चार्जेस 10 रुपये आणि याचं काही प्रॅक्टिकल नसल्यामुळे 0. तर फुल फीस जी आहे ही 532 रुपये आहे BA फर्स्ट सेमिस्टर साठी. आणि जे हाफ फीस असणार आहे ग्रँड टोटल हे 306 आहे. तर अशा वेगवेगळ्या कोर्सेस साठीच्या या फीस जवळजवळ 500च्या वर आहेत. तुमचे जे जे काही कोर्सेस असणार आहे, BA असेल, BCom असेल, BSc असेल, या सगळ्या विद्यार्थ्यांनी कोर्सेसची जी फीस आहे ती फीस पाहून घ्यावी. आणि जे बीवोकचे जे कोर्सेस आहेत त्या बीओ कोर्सेस आणि जे काही MFA या ठिकाणी दिसत याच्या फीस जर जास्त असतात, जास्त असल्या कारणाने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रँड टोटल मध्ये ते या ठिकाणी विद्यापीठाने फीस या ठिकाणी विवरण दिलेलं आहे. त्यानंतर BScच्या ज्या काही फीस आहेत, BSc सेकंड सेम या ठिकाणी उदाहरण दाखल मी या ठिकाणी वाचत आहे. 535 रुपये फीस या ठिकाणी आहे. मार्क मेमोची फीस 50 रुपये, त्यानंतर सेंट्रल असेसमेंट चार्ज, ऍडमिशन प्रोसेस आहे, प्रॅक्टिकलचे चार्ज असे मिळून BSc ची जी काही फीस राहणार आहे फर्स्ट सेमिस्टरची ही फीस 630, सेकंड सेमिस्टरची 750, थर्ड सेमिस्टरची 630, BSc फोर्थ सेमिस्टर 750, BSc फिफ्थ सेमिस्टर 630, BSc सिक्स सेमिस्टर 750. तर असे बरेचसे कोर्सेस या ठिकाणी जे विद्यापीठ अंतर्गत जे कॉलेज आहे त्या कॉलेजला जे कोर्सेस रन होतात त्या सगळ्या कोर्सेसची जी काही फीस राहणार आहे एक्झामिनेशन फीस लक्षात घ्या. BEd असेल, MPEd असेल, इंजिनिअरिंग असेल, PG चे सगळे कोर्सेस असेल, अशा सगळ्या कोर्सेसची फीस या ठिकाणी विद्यापीठाने त्या टेबलमध्ये व्यवस्थितपणे त्याचे विवरण दिलेले आहे, त्याचे डिटेल्स दिलेले आहे. तर हे जे काही सर्क्युलर आहे या सर्क्युलरची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणारच आहे. तर विद्यार्थ्यांना तुमचे जे जे काही कोर्सेस असतील त्या कोर्सेसची फीस तुम्ही या टेबल मध्ये पाहून त्याप्रमाणे जेव्हा केव्हा जसं वर सांगितल्याप्रमाणे ज्या डेट्स दिलेल्या आहेत एक्झामिनेशन फॉर्म आणि फीस भरण्याची तर त्या तारखेला तुम्हाला त्या फीस भरायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद 2020-21 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहे त्याचे निर्धारित वेळापत्रक या ठिकाणी त्याचं अवलोकन आपण केलेलं आहे, वाचन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ मी आपणापर्यंत पोहोचवलेला आहे. तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत जे त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे तसेच ज्यांचे विषय बॅक राहणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आताच जर आपण पाहिला असेल टेबल त्या टेबल मध्ये दिलेलं आहे. फिफ्थ सेमिस्टर असेल, सिक्स सेमिस्टर असेल, सेकंड असेल, अशा सगळ्या सेमिस्टरच्या फीस या ठिकाणी या व्हिडिओमध्ये त्या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच जर चॅनलवर आपण जर नवीन असाल
तर कृपया राज बॉटनी हे चॅनल सबस्क्राईब करावं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा. पुन्हा भेटूया विद्यार्थी मित्रांनो एका नवीन व्हिडिओ सह. तोपर्यंत नमस्कार.